हाय, हॅलो, नमस्कार. मी रेखा. स्वागत करते माझ्या कांचन रेखा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती. तर थंबनेल बघून तुम्ही अंदाज लावलाच असेल की मी कोणत्या विषयी बोलणार आहे या व्हिडिओमध्ये. तर जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करू. व्हीएन ॲप ओपन करायचा. तर असं काय आपल्याला समोर दिसेल. परत प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आणि न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं. परत सेव्ह असं काही ऑप्शन येईल खाली, तिथं क्लिक करायचं आणि परत मग असे काय आपल्याला ज्या क्लिप आहेत ना, आपल्याला ज्या आपण शूट केलेल्या आहेत त्या शॉर्ट व्हिडिओसाठी किंवा लॉंग व्हिडिओसाठी, ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे. जसे आपण स्टेप बाय स्टेप आपण व्हिडिओ शूट करत असतो तशा सर्व क्लिप आपल्याला घ्यायच्या आहेत आणि नंतर नेक्स्ट करून घ्यायचे आहेत. आता हे सर्व ओपन केल्याच्या नंतर बरेचसे ऑप्शन त्याच्यामध्ये दिसतात आपल्याला. तर जे काही आपल्याला क्लिप आपण सेव्ह करताना व्हिडिओ शूट करताना एक्स्ट्राच काही आलेलं आहे किंवा आपल्याला ते आपल्याला व्हिडिओमध्ये नाही घ्यायचं आहे, तर इथं कैचीचं ऑप्शन दिसत आहे, तिथून आपण ते कट करू शकतो. जे भाग आपल्याला डिलीट करायचं आहे त्याच्यावरती येलो कलरची साईडची जी पट्टी आहे ना, ती आणायची आणि ते आपल्याला डिलीट ऑप्शनवरती टच करून ती डिलीट करायचं आहे. तर मी असा फर्स्ट वेळेस व्हिडिओ बनवला, काही चुकलं तर समजून घ्या. आता हे व्हीएन ॲप इतकं सोपं आहे ना एडिटिंगसाठी, म्हणजे ज्या नवीन यूट्यूबर आहेत ना त्यांना हा व्हीएन ॲप बेस्ट आहे. याला नेट वगैरे लागत नाही. आता माझं नेट बंद आहे तर मी व्हिडिओ एडिटिंग करत आहे. असं तुम्ही कधी ऐकलं का, जितना कुआं खोदोगे उतना पाणी निकलेगा? तर तसंच काही असतं एडिटिंगचं. जेव्हा आपण एडिटिंग करायला बसलो तेव्हा ऑटोमॅटिक बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळायला लागतात. गॅलरीमधून जेव्हा आपण व्हिडिओ सिलेक्ट करतो, ज्या आपल्या क्लिप आहेत घेतलेल्या आहेत त्या काही कधी मागं पुढं होतात, तर आपण एडिटिंग करता वेळेस त्या जिथच्या तिथं आपण घेऊ शकतो. कारण आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवायचं असतं स्टेप बाय स्टेप, तर ते आपण परत इथं दुरुस्त करू शकतो. काही क्लिप मागं गेल्यात तर त्या आपण समोर घेऊ शकतो किंवा समोर आलेल्या मागं ठेवू शकतो. तर आपण त्याच्या क्लिपवरती टच केलं ना तर येलो कलर येतो त्याच्यावरती आणि ते क्लिप आपण जिथचे तिथे ठेवू शकतो. आता व्हिडिओ एडिट करता वेळेस जे काही समोर वरती 3 पट्ट्या दिसतात ना, सर्वात वरती ॲड टू म्युझिक म्हणून असं काही नाव असतं. तर त्याच्यामध्ये आपण म्युझिकसुद्धा टाकू शकतो किंवा आपण व्हॉईस ओव्हर करू शकतो. तर तिथंच खाली बघा की स्पीडचं ऑप्शन दिसतं त्याला, तिथूनच आपण आपल्या व्हिडिओची स्पीडसुद्धा वाढवून घेऊ शकतो. कारण कधी व्हिडिओ आपल्याला पूर्ण दाखवायचा असतो आणि व्हिडिओ खूप मोठा होऊन जाते, त्याच्यामुळे त्यातून आपण थोडी स्पीड वाढवली तर आपला व्हिडिओ थोडा कमी होते आणि फास्ट होते आणि बघणाऱ्याला पण जास्त बोर वाटत नाही. त्याच्यामुळे आपण तिथून थोडी स्पीडसुद्धा वाढवू शकतो. आता मला व्हिडिओ वगैरे व्हीएनमध्ये छान असा एडिट करता येते, परंतु व्हिडिओ वगैरे नाही बनवता आला. आता मी जेवढं शक्य झालं ना माझ्याकडून समजवायचा प्रयत्न केला मी तुम्हाला. मला जसं बनवता येते व्हिडिओ तसा बनवला. कधी माझं बोलण्यात मिस्टेक झालं असणार. आता इथं जे प्लसचं आयकॉन दिसत आहे ना, जे व्हाईट कलरचं दिसतं छोटं, त्याच्यावरती टच करून आपण त्याच्यावरती इफेक्ट्स टाकू शकतो. ज्या 2 आपल्याला क्लिपा जोडायच्या आहेत एकमेकाला, तर त्यामध्ये आपण इफेक्ट्स टाकले तर त्या जास्त वेगवेगळ्या क्लिप्स वाटत नाहीत, त्याच्यामुळे आपण इथून इफेक्टसुद्धा घेऊ शकतो. आता हे इफेक्ट्स टाकता वेळेस आपल्याला तेवढी काही झंझट घ्यायचं काम नाही. एका याच्यावरती टच करून अप्लाय टू ऑल केलं सर्व, तर सर्व क्लिपवरती ते ॲड होऊन जातात. आता हे जे बलून दिसत आहेत ना, तर खाली इफेक्ट्स असं काही ऑप्शन दिसते तुम्हाला, तिथून तुम्ही हे इफेक्ट्स घेऊ शकता. किंवा आपल्याला साधा व्लॉग बनवायचा आहे तर आपल्याला इफेक्टची गरज नाही, कारण ते थोडं ओव्हर वाटतं. परंतु वेगळं काही व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर छान वाटतात हे पण इफेक्ट्स. स्क्रीनवरती जे काही आता ती क्लिप छोटी केलेली आहे, तर ते आपल्याला याच्यामध्ये काही ऑप्शन वगैरे नाही आहे. स्क्रीनवरती टच केल्याच्या नंतर असं येलो कलरचा राऊंड येतो आणि स्क्रीनला आपण 2 बोटाच्या साईजनं असं छोटं लहान मोठं करू शकतो. आणि जे शिल्लकचा भाग असतो, जे मागच्या साईडचा ब्लॅक, त्याची बॉर्डरसुद्धा आपण कलर चेंज करू शकतो आणि त्याचे बॅकग्राऊंडसुद्धा कलर चेंज करू शकतो. तर इथं काही कलरचे ऑप्शन असतात. जेव्हा व्हिडिओ शूट करतो आणि आपल्याला ते क्लिप आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवायचं असतं आणि असं काही व्हिडिओमध्ये शूट झालं की ते आपल्याला व्हिडिओमध्ये नाही दाखवायचं आणि क्लिप वगैरे छान आहे, तर आपण याच्यावरती ब्लर करू शकतो तेवढ्या भागावरती. तर इथं काही ब्लरचं ऑप्शन आहे याच्यावरती. खाली फिल्टरचं सुद्धा ऑप्शन आहे की आपण त्याच्यावरती फिल्टर वगैरे पण यूज करू शकतो.
वरती बघा फोटोचं ऑप्शन आहे. आता आपल्याला व्हिडिओवरती काही फोटो दाखवायचा किंवा कोणत्याची ॲड करायची आहे, तर आपण त्याच्यावरती व्हिडिओवरती आपण फोटो दाखवू शकतो. तर त्या फोटोवर क्लिक करायचा, परत गॅलरीमध्ये जातो आपण, त्याच्यामधून फोटो सिलेक्ट करायचा आणि तो आपला फोटो व्हिडिओमध्ये येऊन जातं. तर त्या फोटोला आपल्याला म्हणजे एका क्लिपवर दाखवायचं की पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवायचं, ते सर्व आपण त्या ह्याच्यामध्ये करू शकतो. तर त्याच्यावरती टच करायचं आणि त्याला जेवढं आपल्याला दाखवायचं आहे, एका क्लिपवरती दाखवायचं की पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवायचं, त्यानुसार आपण त्याला आपल्या हाताने करू शकतो. तर बघा, आपल्याला ती फोटो जिथे ठेवायचा आहे व्हिडिओवरती तिथं आपण त्याला ठेवू शकतो किंवा आपल्याला एका क्लिपवरतीच ठेवायचं आहे, तर त्याला ती पट्टी छोटी करून घ्यायची, ज्या क्लिपवर ठेवायचं आपल्याला त्या क्लिपवरती. आपला व्हिडिओ ही सर्व एडिटिंग करून झाल्याच्या नंतर आपल्याला हे सेव्ह करायचं आहे. तर वरती एरोचं आयकॉन दिसते, त्याच्यावरती टच करायचं आणि एक्सपोर्ट म्हणून व्हिडिओ येते, तर तिथून आपल्याला हा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा. जोपर्यंत व्हिडिओ सेव्ह करत आपला सेव्ह होऊन जात नाही ना, तोपर्यंत आपल्याला स्क्रीन लॉक होऊ द्यायची नाही. तर असं काही सेव्ह झाल्याच्या नंतर होते, परत त्याला डन करायचं आणि तो व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये येऊन जातं. तर बघा, इथेशी आता गॅलरी मी ऑन केलेली आहे आणि आता साईडला व्हेन म्हणून ऑप्शन दाखवतं, त्याच्यामध्ये आपण एडिट केलेले व्हिडिओ येऊन जातात. तर चला, इथंच एंड करते. थँक्यू फॉर वॉचिंग.